ना आता आपण इथं या ठिकाणी आलो ना, हे या वर्षी नवं बनवलेलं आहे. नवं बनवताना जुन्या मूर्तीचंच बनवायचं म्हणून आता ठेवला. आता तुम्ही समोर बघताय का तिकडची बाजू मागे वळून? छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला राज्याभिषेक झाला त्यांचा, त्यावेळेला जितक्या स्थानावर बसलेले होते ते स्थान अशा पद्धतीचं होतं. त्यावेळेचा दरबार आता तुम्ही जिथे उभे आहात पाहताय ना, एवढी मोठी सदर होती. आता तुम्हाला ना काही ऐतिहासिक गोष्टी दाखवतो. हा खांब पाहताय तुम्ही, काम केलेले. याचा व्याज केवढा मोठा आहे ना, माझ्या जागेपेक्षा जास्त, बरोबर ना? आता एवढं व्हायला झाडाला केवढं मोठं व्हावं लागत असेल, लाकूड तेवढं काढायचं म्हटल्यावर. तुम्ही झाडं लावता की नाही घरी? तुळस तरी आहे का नाही घरी? नाही तर मम्मी पप्पांना तुम्हाला चांदणं दाखवायला गेलं तिथं जाणावं लागतं. इथून वर पाहिलं ना तर आकाशातले चंद्र तारे रात्रीच्या वेळेला दिसतात. अंगण असतं ना हे, जुन्या काळी आली आहे. बघताय ना मुलांनो, त्याच्यावर कसं सुबक नक्षी काम केलेलं आहे. आता तुमच्या गटांची नावं ऐकली, कोणाचं सावित्री, जिजाऊ, आहिल्या, ते खरंच टीचर तुम्ही खूप छान आणि आम्हालाही आवडतं. लहान मुलांनी येऊन या गोष्टी पाहाव्यात, जपाव्यात. आता पुढच्या वेळेला आलं ना, आमचं तोपर्यंत म्युझियमचं बऱ्यापैकी काम झालेलं असेल. संबंध आता होतंय का तुमच्या सगळे लहान गटाचे येतात, एकदाच कॉलेजचे आलेले होते. बरोबर. आणि हे लाभ पडते ना, पावसाळ्यात येतात. आणि कसं आहे, वेळेचं नियोजन असतं. तुम्हाला 1-2 तासात दाखवायचं. मुलांना पाहायची क्युरिओसिटी असते, खूप धावते. अरे आता नेक्स्ट टाइम तुझे सगळं झालं ना की आपण एक छोटा कार्यक्रम करूया. म्हणजे कसं त्या वातावरणात त्या मुलींना पण छान वाटतं. हे आवडलं ना वाडा घरी गेल्यावर सांगणार ना सगळ्यांना. कुठे आलं होतं तुम्ही? बेलटूमवाडा लक्षात ठेवा. जुन्या काळातलं तसं नाही, या परिसरात आहे ना जुनं नाव बेलटूम. त्यावेळेला जिजाऊंनी बेल धरण बांधलं, आताचा दांडेकर पूर्ण. त्याचा उगम ज्या आंबा नदीचा उगम ज्याला आंबील ओढा म्हणतात, त्याचा उगम याचा जो उत्तराचा भाग आहे ना तिथे, आणि त्याच्या